प्रेमाची गोष्ट कधीच सरळ रेषेत चालत नाही ना. ती कधी स्वप्नांच्या आकाशात उडते तर कधी गैरसमजांच्या वादळात हरवते. पण खरी नाती कितीही हरवली तुटली तरी ती पुन्हा जोडली जाऊ शकतात. आणि ही गोष्ट आहे आदित्य आणि स्वराची. कथा ती पुन्हा आली तर. आदित्य, मला सांग बरं, जर मी तुला सोडून दिलं तर? हे बघ स्वरा, तुझं सोडून जाणं म्हणजे ना, म्हणजे हे कधीच घडू नाही शकत. तू गेलीस तर माझ्या श्वासात श्वासच नाही उरणार ग. अरे हो आदित्य, पण कधीच काही खात्रीने सांगता येत नाही ना आपल्याला. पण आदित्य, एवढं लक्षात ठेव, जर मी कधी गायब झाले तर प्लीज मला समजून घे. प्लीज मला समजून घे. आदित्य आणि स्वरा दोघेही एकमेकांकडे बघून स्मित हास्य करतात आणि हळूहळू काळ पुढे सरकतो. काही वर्षांनी कॉलेज संपलं. स्वरा उच्च शिक्षणासाठी परदेशात निघाली. पण आदित्य इथेच राहिला. सुरुवातीला फोन, मेसेजेस, व्हिडिओ कॉल सगळं काही व्हायचं. पण जसा जसा काळ पुढे गेला त्या दोघांचाही संवाद कमी होत गेला आणि एका दिवशी तो पूर्णपणे तुटलाच. तू का गेलीस स्वरा, मला एकट्याला सोडून? एकदा तरी विचारलं असतंस ना तर मीही तुझ्यासोबत आलो असतो की. रोज एकच प्रश्न मनात नुसता असा फिरत राहतो. ती पुन्हा आली तर स्वीकारशील का रे? असं स्वतःच्या मनाला मी सांगत असतो. ठीक आहे स्वरा, तू गेलीस हरकत नाही, पण मी तुझी वाट पाहीन. 7 वर्षांनी एका पावसाळी संध्याकाळी आदित्य नेहमीसारखा आपल्या आवडत्या कॅफेमध्ये बसला होता. कॉफीचा घोट घेताना त्याला जाणवलं की कुणीतरी त्याच्याकडे पाहतंय. आणि मग त्याच्या समोरची खुर्ची हळूच ओढली गेली. हाय आदित्य. आ? स- स- स्वरा? म, स्वरा, खरंच तू आहेस? की माझं मन अजूनही भूतकाळात कुठेतरी अडकलंय? नाही आदित्य, मीच आहे. उशिरा आले खरी, पण मनातून तुला कधीच विसरू नाही शकली मी. नाही शकली. स्वरा, तू निघून गेलीस तेव्हा मला वाटलं माझं सगळं काही संपलं ग. अगं, एकदा तरी विचारायचं होतंस ना मला की आदित्य, तूही माझ्यासोबत येशील का? पण तू काहीच न सांगता माझ्या आयुष्यातून पूर्णपणे गायब झालीस का? हे बघ आदित्य, मला तुला दुखवायचं नव्हतं रे, पण माझ्या घरच्यांनी ठरवलं होतं. तुझं आणि माझं नातं ते कधीच मान्य करणार नव्हते. मी भरपूर प्रयत्न केला रे, पण मी हरले आदित्य, हरले. म्हणून तुला न सांगता निघून गेले तुझ्या आयुष्यातून, फक्त आपल्या आठवणी तुझ्यासोबत ठेवून. पण मला माफ कर आदित्य. असं वाटतं की माझा तो निर्णय चुकीचा होता. ए वेडाबाई, अगं का रडतेस? हे बघ, झालं ते झालं. आणि स्वरा, तुला माहितीये का, मी मी ना माझ्या मनाला स्वतःला रोज एक प्रश्न विचारायचो. ती पुन्हा आली तर स्वीकारशील का रे? आणि तुला माहितीये, माझं उत्तर नेहमी एकच होतं. हो, स्वीकारेन. 1000 वेळा स्वीकारेन. खरंच आदित्य, जर अजूनही तुझ्या मनात माझ्यासाठी जागा असेल तर प्लीज यावेळी मला नको सोडूस. आणि मी नाही जाणार परत आता कुठे. मला कायम तुझ्यासोबत राहायचंय. स्वरा, यावेळी मीच तुला जाऊ देणार नाहीये. चल, आपण पुन्हा सुरुवात करूया. पण हो, यावेळी मात्र कायमची. या मित्रांनो, जीवनात काही नाती असतात
ज्यामध्ये वेळ, अंतर आणि परिस्थिती यांची कितीही परीक्षा घ्या, पण अशी नाती टिकून राहतात. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आदित्यच्या मनातला, ती पुन्हा आली तर स्वीकारशील का रे? आणि आज त्याने स्वतःलाच उत्तर दिलं होतं, हो, 1000 वेळा स्वीकारेल. तुमच्याही जर आयुष्यात अशी कोणी व्यक्ती आली परत, तर तुम्ही तिला स्वीकाराल का? कमेंट बॉक्समध्ये आपली उत्तरं कळवा. भेटूया पुढच्या कथेसह.